जय भीम नमः बुद्धाय। सक्षमच्या परिवाराला 7 ते 8 लाख रुपये दिले, खूप चांगली गोष्ट झाली। पण आचलला नोकरी मिळत आहे म्हणते सरकारी, तर हे चुकीची बाब आहे। तिला नोकरी देऊ नका। द्यायची असेल तर सक्षमच्या घरातल्या लोकांना नोकरी द्या, हिला देऊ नका। कारण ही मुलगी कधी बैगन काही सांगता येत नाही भाऊ। अशा नजरेसमोर किती बैकलेल्या पोरी बघितल्या मी। नोकरी आली का नवऱ्याला सोडतात, परिवाराला सोडतात, सगळ्याला विसरून जातात। त्या कारणामुळं तुम्हाला सांगतो की नोकरी द्यायची असेल तर सक्षमच्या परिवारातल्या लोकांना द्या, कारण हे सक्षमच्या परिवारातली नाही आहे। कळलं का? हे आपल्या बापाचीच नाही झाली तर सक्षमच्या परिवाराची काय होणार? जन्म देणाऱ्या बापाचीच नाही झाली ही मुलगी आचल, तर सक्षमच्या परिवाराची काय होणार? काय गॅरंटी आहे? हे बदलू शकत नाही। म्हणून नासूकला 3 वर्षाच्या प्रेमासाठी बापाची जिंदगी बदलून टाकली तिनं। बाप जेलात गेला का गेला? तर जेलात जाणंच होतं, कारण त्यानं गुन्हा केला होता। त्यानं गुन्हा नसता केला बाप घरी राहिला असता। पण एक लक्षात ठेवा, जन्म देणाऱ्या बापाले ते एका मिनिटात विसरली। जन्म देणाऱ्या बापाचं ऐकलं नाही, जन्म देणाऱ्या बापाची झाली नाही ते, तर ह्या सक्षमच्या परिवाराची काय होणार? काही गॅरंटी आहे काय? काही गॅरंटी आहे काय? पैसा आला की नियत बदलतात, सगळ्याची नियत बदलतात। माणसाची असो का बाईची असो, कोणाची पण असो, नियत बदलतात। हे पण माहिती आहे तुम्हाला। मग नियत बदलते। त्या कारणामुळे माझं एकच म्हणणं आहे की हिला नोकरी न देता सक्षमच्या परिवारातल्या लोकांना नोकरी द्या। मायले द्या, तिच्या बापाले द्या, कोणाला नोकरी द्या, बहिणीला द्या, भावाला द्या, सक्षमच्या लहान भावाला द्या, मोठ्या भावाला द्या, कोणाला द्या, चांगला आहे। पण हिला देऊ नये, कारण आपल्या बापाची झाली नाही ते, तर सक्षमच्या मायबापाची काय होणार रे बाबा? हे सगळा ढोकसला पण आहे। सोशल मीडियावर एवढी इतरू बोलून राहिली, ते सांगू शकत नाही मी दादा। शरम वाटत नाही तिला? माझा सक्षम, माझा सक्षम, माझा सक्षम। मुली बदलताना मी बघितल्या। पैसा आला की मुली बदलतात, गिरगिटवाले रंग बदलवतात। मुलीवर विश्वास ठेवू नका, तिची रिस्पेक्ट करा, हे माझं मत आहे महाराष्ट्रातल्या मुलांना, भारतातल्या जनतेंना। कारण कसं आहे, हे आचल दिसते तशी नाही आहे, कारण आपल्या बापाची झाली नाही, जन्म देत्या माय बापाची झाली नाही, तर सक्षमच्या आई वडिलाची काय होणार रे बाबा? काय गॅरंटी आहे का जिंदगीवर पोसन म्हणून? हे 17-18 वर्षाची आहे, समजदार नाही आहे, समजदार नाही आहे। त्या कारणामुळे मी सांगतो की भारत सरकारला, महाराष्ट्र सरकारला की हिला नोकरी देऊ नये, आचलला नोकरी देऊ नये। सक्षमच्या आई वडिलाच्या घरातल्या जे कोणी तिचे भाऊ बहीण असन त्याला नोकरी द्या, हे माझं मत आहे। बरोबर नाही का भाऊ? आणि तुम्हाला सांगतो, हे आचल व्हायरल होण्यासाठी हिनं ढोंग केलेला आहे। आचलनं व्हायरल होण्यासाठी ढोंग केलेला आहे। हे ढोंग करून व्हायरल झालेली आहे। सोशल मीडिया सगळ्या गोष्टी लोक, हिंदीवाले, न्यूजवाले, हेवाले लोक हिला व्हायरल करून एवढी बोलून राहिली ते का तिच्यावर पिक्चर बनवायचा विचार चालू झाला का आता माया? आणि ह्या स्टोऱ्या पिक्चर आता चांगल्या दिसते, रियालिटीत नाही। कारण प्रेम हे 2.5 तासाचं असते, जन्मभराचं नाही। जन्मभरासाठी पैसा लागतो, प्रेम नाही। मग खरे प्रेम करणारे आपले मायबाप असते, जन्मदाते। आणि जन्मदाते मायबापाला विसरणारी मुलगी म्हणजे हे बैताळ बेलनी। कारण जन्म देणाऱ्या मायबापाले म्हणते हे असं झालं पाहिजे, तसं झालं पाहिजे। एक बाप म्हणून बोलतो तुमच्याशी, मला एक मुलगी आहे, तुम्हाला एक मुलगी असन, तुमचं कर्तव्य असते। बापाचं स्वप्न असते, मायबापाचं स्वप्न असते, आपली मुलीला नवरा चांगला भेटावा, जोडीदार चांगला भेटावा, परिवार चांगला भेटावा, त्याच्या घरी हे असावं ते असावं, 4 चौघात त्याची इज्जत असावी, आपली पण इज्जत राहावी। मुलीच्या आईवडिलाला सगळ्यांना असंच पाहिजे असते का आपल्या घरात सून आली, ती मुलगी घर चांगली असली पाहिजे, मुलीच्या घरातले लोक चांगले असले पाहिजे। कोणाही मायबापाला असं वाटते ना? पण सक्षमच्या आईवडिलालाही असं वाटत असं नाही वाटत, मला काही माहीत नाही, पण मुलीच्या आईवडिलाला माहीत असन। कारण कोणचीही मुलगी असो या मुलगा असो, तर हाताच्या फोप्यावानी वागवते आपले मायबाप। कोणाला मारण्याचा उजळण्याचा अधिकार नाही आहे, कोणाला शिवी देण्याचा अधिकार नाही आहे। कळलं काय? संविधानानं सगळ्यांना बराबरीचा अधिकार दिलेला आहे। कायद्यात राहायचं, कायद्यातच वागायचं। बाबासाहेबांचे विचार आचार संविधान आहे, आणि बाबासाहेबांना विचार आचार हे संविधानात मांडलेलं आहे। त्या कारणामुळं आपला भारत सुरक्षित आहे। आणि जातीवादी भडवे काही लोक जातीवाद करून दुर्व्यवहार करतात,
ही चुकीची बाब आहे. आचलनं खरं प्रेम केलंच नाही आहे सक्षमवर. सक्षमवर खरं प्रेम केलं असतं ना तर आचल मेली असती त्याच्या संग. स्वर्गात भेटले असते. पृथ्वीवर नाही भेटलं तर स्वर्गात भेटले असते. स्वर्ग नरक तर मी पाहिला नाही, पण लोक म्हणते स्वर्गात भेटले असते, पण स्वर्गात कोण नाही भेटले. दोघं जण वरतं भेटायला लागत होते. कळलं का? याले प्रेम म्हटलं जाते. प्रेमात त्याग असतो. सक्षमनं खरं प्रेम केलं, ह्या बैताल तोंडीनं प्रेम केलं नाही. हिनं खरं प्रेम केलं असतं तर भाऊ हिनं प्रूफ करून द्यावं की मी खरंच प्रेम याच्याशी केलं. माझा सक्षम, माझं हे माझं ते लावल्यानं होत नसते. माझं म्हणजे माझं नसते. त्याच्यासाठी काहीतरी त्याग करावा लागत असतो. आणि आचलनं मला सांगा काय त्याग केला? कुठल्याच गोष्टीत त्याग केला नाही. परिवारात त्याग केला का नाही केला? परिवारात त्याग कधी केला? परिवारात त्याग कधी केला? जेव्हा सक्षमला काही झालं तेव्हा त्याग केला तिनं. का केला त्याग? का केला त्याग? का तिच्या प्रेमाला मारलं म्हणून. मग माझं एकच म्हणणं आहे, त्या मेल्यावर त्याग केला, जिवंतपणी कुठल्याच गोष्टीचा त्याग केला नाही. अरे ह्या माणसानं जिवंतपणी त्याग केला. तो तुझा बाप म्हटलं होतं, तुझ्या बापानं सक्षमला म्हटलं की तू माझ्या मुलीसंग लग्न करायचं असेल तर तुला तुझा धर्म सोडा लागेल. तो काय म्हणत होता, मी माझा धर्म सोडायला तयार आहे, मी हिंदू धर्मात यायला तयार आहे, तरी मी तुमच्याशी मुलीशी लग्न करणार. हा मुलाचा वादा होता, पक्का होता. तर त्या मुलानं आपला धर्म, जात, प्रथा सगळ्या गोष्टी न बघता तुझ्या मुलीशी प्रेम केलं आणि तुझ्या मुलीसंग लग्न करायला तयार होता. तर विचार करा त्यानं किती त्यागलं असत. धर्म त्यागणं म्हणजे जिंदगी त्यागणं होय. कारण सगळ्या लोकांना आपला धर्म प्याराचा असतो आणि त्याने जे जो धर्म जे असते, प्रतिष्ठा असते, गर्व असतो त्या धर्माचा, त्याने तो धर्म त्यागला होता आणि तुझ्या धर्मात यायला तयार झाला होता. फक्त कोणासाठी? तुझ्यासाठी. म्हणजे जिवंतपणी त्याने त्यागलं आणि मेल्यावरही त्यागलं. तू काय त्यागलं? घंटा बाबाजीचा ठिल्लू त्यागला काय? तू फक्त लोणी खाऊन राहिली मेल्यावर, त्याच्या सरणावरचं लोणी खाऊन राहिली आचल, दुसरं काहीच नाही. आणि ही आचल सगळा धिडोंडा करून राहिली. व्हायरल होण्यासाठी ही काही ना काही करतच राहणार. सोशल मीडियावर काही बघून राहिली. ही मुलगीला भान नाही आहे. ह्या मुलगी नादान आहे. कारण 17-18ची मुलगी नादानच असते, तिला समजत नसते. जोपर्यंत रट्टीकट्टी होत नाही तोपर्यंत काही समजत नाही. हिला कुठल्याच गोष्टी समजून राहिल्या नाही. कारण जन्म देणाऱ्या बापाचीच झाली नाही तर सक्षमच्या आईवडिलाची काय होणार रे? ह्या मुलीला खरं प्रेम केलंच नाही. खरं प्रेम केलं तर प्रूफ करून दाखवाव. प्रूफ करून दाखवाव. खरं प्रेम करणारा तो व्यक्ती होता जो मेला तिच्यासाठी, जीवदान दिलं तिच्यासाठी, सगळ्या गोष्टी त्यागल्या. तो वरून थू करत असन तिच्यावर. तो वरून थू करत असन का सालं कोण्या सडल्या पोट्टीवर मी प्रेम केलं. जी पोरगी जिवंतपणे मला 10 वेळा म्हटलं चल लग्न करू नाही केलं. आता लोकांच्या नजरेत येण्यासाठी लोक थू करन बा आपल्यावर, आपली अब्रू झाकण्यासाठी, आपली वाहवाही करण्यासाठी. काय करा तर मग माझ्या प्रेतासंग लग्न केलं. मी सक्षमच्या प्रेतासंग लग्न केलं. प्रेत कुठे गेलं? जायलाच गेलं. मग विधवा आहेस काय तू? मग विधवा असाल तर जिंदगीभर तुला लग्न करता येत नाही. मग कारण तू जिंदगीभर लग्न करता येत नाही. कारण याच्यासाठी म्हटलं तू लग्न केलं तर सक्षमच्या आईवडिलाचं कोण काय करणार मग? कारण करणारा होता, तो चालला गेला. तू लग्न करू शकता, मी एवढू शकत नाही. कारण संविधानाने हक्क दिला आहे तुला लग्न करण्याचा. दुसरे लग्न करू शकतो, तिसरे करू शकतो, चौथी करू शकतो, पाचवी करू शकतो. मी तुला कोणी म्हणणार नाही. तू माझ्या लहान बहिणी आहे, लहान बहिणीसारखी आहे. पण माझं मत एकच आहे, सक्षमच्या आईवडिलाचं पालनपोषण करू शकता काय? तू करू शकत असशील तर तू एकच म्हणून तू खरीच विधवा आहे सक्षमची. खरंच प्रेम केलं तू. कारण मरणारा मरून गेला. आता तुला सक्षम बनून राहायचं आहे. खरंच बनू शकशील का तू? का अजून दुसरा एखादा मुलगा बघशील, तिच्या प्रेमात पडशील, भुरकून म्हणून चालला जाशील? कारण अशा मुलगी अजून किती बघितलेले आहे. 3 ते 4 वर्षाच्या मुलीवर अत्याचार होऊन राहिला. सोशल मीडिया त्याच्या इकडे बघून राहिलं नाही. या सडल्या मुलीच्या इकडे बघून राहिले. त्यांनी नांदेडमधल्या घटना झाली त्याच्या इकडे फोकस करून राहिले लोक. किती लोक हरामखोर असायला पाहिजे, किती बैताळ लोक असायला पाहिजे. कसं सडल्या न्यूजले तुम्ही सेलिब्रिटी बनवून देऊन राहिले. ते सडल्या पोट्टीले 17-18 वर्षाच्या पोट्टीले तुम्ही सेलिब्रिटी बनवलं. विचार करा ती गोष्ट. किती नालायक लोक असायला पाहिजे तुम्ही. आणि ते व्हिडिओ व्हायरल करणारे नालायक लोक किती असायला पाहिजे. अरे सोळा रे ह्या गोष्टी. 16 काही कामाच्या नाही आहे. समजलं काय? जय भीम, नमः बुद्धाय. खरं बोलसान तर कमेंट करून सांगा.